शिवसेनेचे उपनेते आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सूत्रधारास तात्काळ अटक करावी, अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा सेनेच्या जिल्हा आणि शहर शाखेने दिला आहे। शिवसेनेचे उपनेते आमदार डॉक्टर तानाजी सावंत यांना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी सूत्रधारास तात्काळ अटक करावी अशी मागणी शहर आणि जिल्हा शिवसेनेने पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांच्याकडे केली आहे। आमदार सावंत यांना त्वरित पोलीस संरक्षण द्यावं असं मनोगत नेतेगणांनी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केलं। जीवे ठार मारण्याची धमकी ही गंभीर बाब असून निवडणुकीत धोका उद्भवू शकतो। मास्टरमाइंडला जेरबंद न केल्यास शिवसेना रस्त्यावर उतरेल असा इशारा जिल्हाप्रमुख महेश कोठे, गणेश वानकर, सहसंपर्क प्रमुख लक्ष्मीकांत ढोंगे पाटील, महिला आघाडी प्रमुख अस्मिता गायकवाड तसंच अमर पाटील यांनी दिला। आमचे शिवसेनेचे उपनेते माननीय आमदार डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांच्या बंगल्यावर काल एक निनावी जीवे मारण्याच्या उद्देशानं पत्र आलेलं आहे आणि त्या पत्राच्या अनुषंगानं त्यांना पोलीस संरक्षण मिळावं व त्या गुन्हेगार आणि खरा सूत्रधार ह्याच्यापर्यंत पोलीस यंत्रणा पोहोचावी म्हणून सोलापूर जिल्ह्यातील आम्ही सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, शहर व जिल्ह्यातील पदाधिकारी आज माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर यांना भेटण्यासाठी आलो होतो। त्यांच्या कार्यालयात आज त्यांचं निवेदन दिलेलं आहे की तानाजी सावंत हे धाराशिव आणि सोलापूर या दोन जिल्ह्याचे संपर्क प्रमुख आहेत। सध्या लोकसभा निवडणुकीचं वातावरण चाललेलं आहे आणि अशा काळामध्ये काही समाजकंटकांकडून त्यांच्या जीविताला धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही किंवा गुन्हेगारी प्रवृत्तीची लोक एखादं पत्र पाठवून सगळ्यांचं लक्ष तिकडं लावून धरून वेगळ्या पद्धतीने सुद्धा त्यांचा घातपात करण्याची शक्यता नाकारता येत नाही। शिवसेनेचे सर्व पदाधिकारी, आमच्या संपर्क नेते आणि शैक्षणिक कार्य, सामाजिक कार्य ज्यांचं अतिशय चांगलं आहे असे आमदार तानाजी सावंत साहेब यांच्या संदर्भात काल तातडीने त्यांना धमकीचं पत्र आलं आणि त्या संदर्भात तातडीने निवेदन देण्यासाठी आज सगळे पदाधिकारी आम्ही तिथं आलो होतो। आदरणीय झेंडे साहेबांना आम्ही ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांना निवेदनात आमची ह्याच दोन मागण्या आहेत की जे आरोपी आहेत त्यांच्यावर तात्काळ कारवाई व्हावी, त्यांचे आरोपी शोधून काढावेत आणि त्यांच्यावर कारवाई करावी। आज आम्ही सर्व शिवसेनेच्या वतीनं, जिल्हा शिवसेनेच्या वतीनं आम्ही मनोज पाटील साहेबांना निवेदन दिलेलं आहे असं की जे आमचे संपर्क प्रमुख आहेत आदरणीय आमदार तानाजीराव सावंत साहेब ज्यांना निनावी नावाचं पत्र आलं, त्यांच्या घरी धमकीचं पत्र आलं आहे, त्याचा मी जाहीर निषेध करतो। शिवसेनेच्या वतीनं आम्ही सर्व शिवसैनिक संरक्षणासाठी इथं आम्ही संपर्क प्रमुखच्या संरक्षणासाठी इथं आहेच। त्यांनी काय कुठल्या घाबरायची गरज नाही आहे संपर्क प्रमुखांना आमच्या तानाजीराव सावंत यांना, कारण आम्ही मनोज पाटील साहेबांनी देखील सांगितले, SP साहेबांनी आम्ही देखील संरक्षण देणार आहे। पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांना निवेदन देताना जिल्हा शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसंच शहर प्रमुख हरिभाऊ चौगुले, प्रताप चव्हाण तसंच काशीनाथ वासुतकर, उज्ज्वला येलुरे, शांताबाई जाधव, भीमाशंकर मेहत्रे, विष्णू कारंपुरी, गंगाधर चौगुले, दत्तात्रय गणेशकर, पद्मा महंता, संतोषजी भोळे, रवींद्र भीमनपल्ले, रामदास मगर, आबासाहेब हनमाने, शिवा ढोकळे यांच्यासह पदाधिकारी, शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते।